कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपली आहे. 2026-27च्या कार्यकारिणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष पिसाळ यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून गुरुवारी 30 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून रात्री उशिरा मतमोजणी होणार आहे. बार असोसिएशनसाठी यंदा दुरंगी लढत होणार आहे हे निश्चित झालंय. माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस यंदा पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलेत. विरोधात माजी सेक्रेटरी राजेंद्र मंडलिक यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिलाय. बार असोसिएशनच्या निवडणुकीत नवोदित वकिलांना भत्ता, वकिलांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी संरक्षण कायदा हे मुद्दे प्रचारामध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयानं बार असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिलाय. यानुसार यंदाच्या निवडणुकीपासून बार असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये महिला वकिलांसाठी 30% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय एकमतानं वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. यानुसार ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक यांच्या पॅनलमधून 5 महिला वकिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस यांच्या पॅनलमधून 4 महिला वकिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. बार असोसिएशन निवडणुकीसाठी गुरुवारी 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून सायंकाळी 6 नंतर मतमोजणी होऊन रात्री उशिरा निकाल घोषित केला जाणार आहे.